स्वामी समर्थ। 23 नोव्हेंबर 2024 या रोजी कालभैरव जयंती आहे। तर अशी कोणती आपल्याला सेवा करायची आहे त्या दिवशी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। कालभैरव म्हणजे कोण? कालभैरव म्हणजे हे महादेवांचा एक रूप आहे, जे आपण नित्य सेवेकामध्ये दिलेलं आहे। कालभैरव अष्टक ओम देवराज सेव्यमान पावरांगरी पंकजम, जे की कालभैरव अष्टक आहे। तर कालभैरव म्हणजे स्वतः महादेवांचा हा एक रूप आहे। काळांचाही काळ म्हणजे कालभैरव आहे, जे की त्यांचं एकदम विकराळ असं रूप आहे। तर त्या दिवशी आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी अशी कोणती सेवा करायची आहे? तर तुमच्या जवळपास केंद्र आहे तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नमस्कार करून येऊ शकता महाराजांसमोर। आणि जर कालभैरवांची मूर्ती आहे, मंदिर आहे, अतिशय उत्तम आहे, तर त्या दिवशी तुम्हाला कालभैरवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। जर कालभैरवांचं मंदिर नाही आहे तर तुम्ही केंद्रामध्ये जाऊ शकता। तर कालभैरवांचं जर मंदिर असेल तर तुम्ही 23 नोव्हेंबर 2024 या रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव यांचा जन्म झाला होता या दिवशी। त्यामुळे दुपारी 4 वाजल्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे। याच वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे। दुपारी 12 वाजता त्यांचा जन्म झाला होता, आपल्याला दुपारी 4 वाजल्यानंतर ही सेवा करायची आहे। तर काय करायचं आहे की तुम्हाला एक हार, नारळ आणि खडी साखर हे घेऊन जायचं आहे। कालभैरवांचं जर मंदिर असेल तर तिकडे जा। जर आजूबाजूला कुठंच कालभैरवाचं मंदिर नाही आहे तर तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जाऊन सेवा रुजू करू शकता। भैरवांचं हे नाही आहे, मंदिर नाही आहे, तर तुम्ही स्वामीकडे कालभैरव म्हणून त्यांना ते अर्पण करू शकता। तर त्या दिवशी तुम्हाला हार, नारळ आणि खडीसाखर हे घेऊन जायचं आहे। कालभैरवांचा मान सन्मान करायचा आहे आणि त्यासोबत त्यांना जे नैवेद्य आहे तर ते काय दाखवायचं, त्यांचा आवडता नैवेद्य काय आहे तर बाजरीची भाकरी, वांग्याची भाजी आणि एक लिंबाचा फोड आणि कांदा, हे कालभैरवांना ह्याच नैवेद्य दाखवायचे, कारण त्यांना आवडता नैवेद्य आहे हे। तर या प्रकारे आणि तुम्ही कालभैरव अष्टक जे आहे ते तुम्ही तिकडे म्हणू शकता। एक 11 वेळा, किमान 11 वेळा तरी तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे कालभैरवांच्या मंदिरमध्ये किंवा स्वामींच्या मंदिरामध्ये सुद्धा। किंवा तुमच्याकडे आजूबाजूला कालभैरवाचं मंदिर नाही आहे, स्वामींचा केंद्र सुद्धा नाही आहे, मग तुम्ही काय करणार तर तुम्ही घरात सुद्धा कालभैरव अष्टक 11 वेळा म्हणून त्यांना त्यांच्यासमोर हात जोडून विनंती करून आपली जी सेवा आहे ते तुम्ही रुजू करू शकता। तर या प्रकारे 23 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता कालभैरव यांचा जन्म झालेला आहे। तर या दिवशी जे कुठं कोणत्या सूक्ष्म स्वरूपामध्ये ते पृथ्वी तलावर नक्कीच अवतरत असतात। जयंती ज्या देवांची जयंती असते त्या जयंतीच्या वेळी ज्या दिवशी त्यांचा जन्म झालेला असतं त्यांची जी शक्ती आहे सूक्ष्म स्वरूपामध्ये ते पृथ्वी तलावर कुठं ना कुठं असते, वास करत असते। त्यामुळे कालभैरवांसाठी ही जी आहे ती सेवा नक्की रुजू करा। आणि कालभैरव म्हणजे जे की अकाळ मृत्यू असते, अचानक ॲक्सिडेंटल डेथ ज्याला म्हणलं जातं, अकाळी मृत्यू, अकाळ मृत्यू, ॲक्सिडेंटल मृत्यू, अकस्मात मृत्यू किंवा असं काहीतरी अचानक काही हे होऊन जातात, त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही कालभैरव यांची पूजा नक्की करू शकता। तर श्री स्वामी समर्थ।